चिकन बिर्याणी थोड्या वेळाने मी जरा लो फ्लेमवर ठेवेन. तो कोणता फ्लेवर येतो आपल्याला माहित नाही, पण तो छान वाटतो. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग अगेन. आज ना मी एक स्पेशल रेसिपी बनवते. आज मी कुठचंही चॅलेंज घेऊन आलेली नाहीये. आज मी फक्त आणि फक्त असं डिश बनवणार आहे. त्याचं नाव आहे चिकन बिर्याणी. सो मी आज माझ्या स्टाईलने मी चिकन बिर्याणी करणार आहे. ह्याचं मी ना शूट अगोदर केलेलं होतं, पण समहाव मलाच ती व्हिडिओ आवडली नाही. मी पूर्ण एडिट केलेली होती व्हिडिओ, शूट करून एडिट वगैरे करून मग मला कळलं की मलाच आवडत नाही ही व्हिडिओ, तर तुम्हाला काय आवडणार. म्हणून मी आज परत एकदा चिकन बिर्याणी करते आणि परत एकदा शूट करते, परत एकदा एडिटिंग करणार आहे मी. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी ही व्हिडिओ तुम्हाला येईल. सो एकंदरीत हे मला डबल काम लागलंय. आता मी पप्पांना सांगितलं चिकन घेऊन या, राईस घेऊन या, सगळं काय आपल्याला लागतं ते सामान पप्पा घेऊन आले. आणि आता मी चिकन बिर्याणी माझ्या स्टाईलने, एक इझी रेसिपी आहे. तुम्ही जर फॉलो केला तर तुम्हाला कळेल की हे चिकन बिर्याणी ना इतकी सोपी रेसिपी. आणि जर तुमच्याकडे वेगळ्या रेसिपीज अजून असतील तर प्लीज मला शेअर करा, मला बनवायला आवडतील तुमच्या स्टाईलने. पण ही माझी स्टाईल इतर जी लोक करत होती त्या लोकांना बघून मी जी चिकन बिर्याणी शिकले तीच मी करणार आहे. मी कुठे युट्यूबला बघितलं नाही, कुठे इन्स्टाला बघितलं नाही, काही नाही. डायरेक्ट ही रेसिपी माझ्या स्टाईलने तुम्हाला दाखवते कशी बनवणार आहे ती. आणि ही इझी रेसिपी असणार आहे. सो तुम्ही सगळेजण ट्राय करू शकता. अगदी ज्यांना कुकिंग येत नाही तर तेही लोक चिकन बिर्याणी अशा प्रकारे करू शकतात. सो चला, कुठच्याही प्रकारचा लेट न करता आपण जाऊया स्ट्रेट चिकन बिर्याणीकडे. सो गाईज, आपण आता आलोय किचन मध्ये आणि पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे 3 पातेलं. एक पातेलं लागेल आपल्याला चिकन बनवायला, एक पातेलं लागेल आपल्याला राईस घालायला आणि एक पातेलं लागेल त्याला दम द्यायला, म्हणजे दम बिर्याणी करणार ना. मग ते लेअर टाकत ते आपल्याला एक पातेलं लागणार आहे. सो आपल्याला लागणार एकूण 3 पातेलं. तुम्ही धुवून वगैरे वापरू पण शकता, पण मला ते नको आहे म्हणून मी 3 पातेले घेणार आहे. सो पहिल्यांदा पप्पाने आणलाय राईस. खास आपण बिर्याणीसाठी जो वापरतो लांब राईस, तो पप्पाने आणलेला आहे. तो मी आता पहिल्यांदा शिजवून घेते. शिजवताना पहिल्यांदा काय करायचं, आपण जे खडे मसाले तुम्हाला जे हवे असतात, लागतात, आवडतात, जसं की लवंग, काळी मिरी, तुम्ही तमालपत्र, दालचिनी, अजून तुम्हाला जे काही लागणार असेल तर ते सगळी गोष्टी तुम्ही एका उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यामध्ये भात टाकायचा आणि मग ते त्या स्वादानुसार ते होऊन जातात. त्याच्यामध्ये आपण थोडस एक कांदा पण टाकू शकतो उभा कापलेला, त्याने जरा अजून जास्त फ्लेवर, असा मस्त फ्लेवर येतो. सो कोणता फ्लेवर येतो आपल्याला माहित नाही, पण तो छान वाटतो, दिसायला पण चांगलं दिसतं. त्यामुळे आपण त्याप्रमाणे ते करूया. सो आता मी पहिल्यांदा भात शिजत टाकते, तुम्हाला मी प्रोसेस दाखवते. चलो. थोडंसं मी मीठ टाकते. आपण आपला राईस शिजत ठेवलेला आहे आणि ह्यानंतर आपल्याला चिकनची तयारी करावी लागेल. त्यासाठी आपल्याला चिकन पहिल्यांदा मॅरिनेट करावं लागेल. सो मी त्याची तयारी करून घेते. त्यामध्ये आपल्याला सगळे आपले मसाले, पुदिना आपल्याला थोडासा लागेल, आपल्याला कोथिंबीर लागेल, दही लागेल, त्या मिक्स करून मग त्याच्यामध्ये चिकन थोड्या वेळ मॅरिनेट करावं लागेल. मी सांगेन तुम्हाला आता कसं कोणकोणते मसाले काय लागणार आहे आपल्याला. ते थोडेसेच मसाले लागतील, जास्त नाही. हळद, तिखट, गरम मसाला वगैरे असेच मसाले लागतील. राईस एक 5 मिनिटांनी आपल्या राईसला अशी छानपैकी उकळी आले. असं होऊ दे, शिजू देत. मी हाय फ्लेम ठेवले, नंतर मग थोड्या वेळाने मी जरा लो फ्लेमवर ठेवेन. आपल्याला हा राईस 80% फक्त कुक करायचा आहे, कारण आपल्याला जेव्हा आपण दम देण्यासाठी आपण ठेवू ना त्याला लेअर वाईज, त्यावेळेला आपल्याला परत 20% कुक करता आला पाहिजे. नाही तर नंतर जर आपण याला आता 100% कुक केलं तर पुढे जाऊन तो पूर्णपणे ओव्हर कुक होऊन जाईल. ते आपल्याला नको आहे. त्यामुळे आपण आता याला 80% कुक करायचं आणि नंतर आपण 20% पुढची जी स्टेप असेल त्यासाठी आपण ठेवायचंय. सो आपल्याला चिकन मॅरिनेट करायचंय. सो त्यासाठी आपल्याला फर्स्ट लागेल दही. जर ह्यात जाईल आपला पुदिना थोडासा फॉर फ्लेवर, नंतर जाईल कोथिंबीर थोडीशी, नंतर आलं लसूण पेस्ट, ह्यात जाईल थोडंसं मीठ, तिखट, हळद आणि 1 चमचा गरम मसाला. आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
तुम्हाला ह्याच्यामध्ये जर हिरवी मिरची टाकायची असेल बारीक कट करून तरी सुद्धा तुम्ही टाकू शकता, इट्स युअर चॉईस. आणि ह्याच्यामध्ये मी आता वॉश केलेलं चिकन टाकून घेते. इथे मी आपलं चिकन मॅरिनेशनला ठेवलेलं आहे आणि आता मी आपलं अनियन फ्राय करून घेते. शेवटला आपल्याला टाकावं लागतं ना, त्यासाठी आपलं अनियन मोठे मोठे म्हणजे लांब लांब कट केलेले आहेत, मी अनियनचे तुकडे केलेले आहेत आणि आता मी ते जस्ट फ्राय करून घेणार आहे. अनियन काढून ठेवलेले आहेत आणि आता आपण ह्याच पातेल्यामध्ये आपलं चिकन फोडणीला टाकायचंय, त्यामुळे आता आपण ते पहिलं करून घेऊया. तर मी हेच पातेलं घेते आपलं नेक्स्ट चिकन फोडणीला टाकायचे त्यासाठी. सो फर्स्ट मी टाकेन ह्याच्यामध्ये अनियन आणि लगेचच टाकेन मी टोमॅटो, कारण ह्याला आपल्याला खूप शिजवून घ्यायचे टोमॅटोजना. सो जेवढा कांद्याला टाइम लागतो तेवढाच टोमॅटोजना शिजायला टाइम लागेल. सी आपले टोमॅटो कुक झालेले आहेत. बाकी सगळे टोमॅटो आता चिकन सोबत कुक होऊन जाते. आता टाकते आपला शाही चिकन बिर्याणी मसाला ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग आता आपलं मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकते. गाईज ह्याचा कलर अशा प्रकारे झालाय. आता हे चिकन जे आहे ना मॅरिनेट केलेलं ते मी ह्यात टाकते. ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं पाणी टाकते आणि थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेते त्याला. उरलेल्या मसाल्यातच मी पाणी टाकून थोडंसं ते टाकते. ओके गाईज हे अशा प्रकारे दिसतंय. मी थोडंसं पाणी टाकून ह्याला शिजवून घेते आता. गाईज आपलं चिकन रेडी आहे, चिकन ग्रेव्ही. इकडे आपलं राईस रेडी आहे. इकडे मी थोडंसं फूड कलर घेतलाय. इकडे थोडंसं मी ऑइल घेतलंय आणि इकडे थोडंसं आपण फ्राय केलेले अनियन घेतलंय आणि थोडीशी कोथिंबीर. दॅट्स इट. आता पहिल्यांदा आपण ह्या पातेल्याला थोडंसं ऑइल लावून यावर मी एक लेयर आपल्या राईसची टाकते. गाईज बिर्याणी एक नंबर झालेली. मी जेवले आताच आणि तुम्हाला सांगण्यासाठी मी आले इथे. ही बिर्याणी एक नंबर झालेली, स्पायसी झालेली आणि बिर्याणी स्पायसीच असणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणेच ती होती. पप्पांना पण खूप आवडली आणि परफेक्ट झालेली. परफेक्ट स्पाइस होता, परफेक्ट मीठ पण परफेक्ट होतं, परफेक्ट सगळंच परफेक्ट होतं ह्यावेळेस म्हणजे होतंच. सो जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की घरी ट्राय करा आणि एकदम छान होते. मोजकेच इन्ग्रेडियंट लागतात आणि बऱ्यापैकी म्हणजे 2-2, 3-3 तास तर लागत नाहीत अशा प्रकारची बिर्याणी बनवायला. त्यामुळे होऊन जाईल फास्ट. एक तासामध्येच बिर्याणी होऊन जाईल तुमची. तुम्ही जर त्याप्रमाणे केलात तर. तुम्ही ही जर बिर्याणी केलात घरी आणि जर तुम्हाला आवडली तर नक्कीच मला सांगायला विसरू नका. ह्या प्रकारची बिर्याणी तुम्ही खाल्ल्यात आणि तुम्हाला आवडली असेल तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. मला फार
फार आवडेल. तुमच्या कमेंट मी वाचते, मला खूप आवडतात. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल, माझा हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या ह्या व्लॉगला, माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. जर तुम्हाला माझ्या अशा प्रकारच्या रेसिपीज आवडत असतील आणि लॉंग फॉर्म मध्ये व्हिडिओज बघायचे असतील, डिटेल रेसिपीज पाहिजे असतील तर तुम्ही तसंही मला सांगा. मी तुमच्यासाठी हा व्हिडिओज करायला पण तयार आहे आणि मला खूप आवडेल तशा व्हिडिओज करायला. सो या आजच्या पुरतं एवढंच. परत भेटू अशीच नवीन एक रेसिपी घेऊन आणि किंवा असं वेगळं एक नवीन चॅलेंज घेऊन. नक्की भेटू, लवकरच भेटू. तोपर्यंत बाय गाईज.